आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. एकसंबा येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त शेवटच्या दिवशी सुरेल संगीत कार्यक्रमानिमित्त रविवारी मध्यरात्रीपर्यंत शहर परिसरात असलेला गजबजाट शांत होता. सोमवारी पहाटे अज्ञातांनी एकाचा निर्गुण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. महांते श्रीमंत कुर्णे राहणार एकसंबा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की गेल्या 4 दिवसांपासून एकसंबासह परिसरात लक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने मोठी गजबजाट सुरू होती. रविवारी शेवटचा दिवस असल्याने मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे रविवारी रात्री बिरदेव मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. सदर गर्दी शांत होते न होते तोवर सोमवारी पहाटे महांतेश कुर्णे यांच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केल्याची घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आलाय. सदर खून झाल्याने सोमवारी पहाटे घटनास्थळी शेजारी असणाऱ्या कुटुंबियांना दिसताच परिसरात घबराट पसरली. सदर घटनेची माहिती शहर परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिकारी, चिकोडीचे पोलीस अधीक्षक, सदलगाव पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेची नोंद सदलगाव पोलीस स्थानकात झालेली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत व्यक्ती महांतेश हे एकसंबा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्षा स्मिता कुर्णे यांचे पती होत. त्यांच्या खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. महांतेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृत महांतेश यांच्या खुनाचा पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. SB न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे. ವೀರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಪಕ್ಕ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಹಿಂದ್ಗಡೆ ಒಂದು ಶವ ಬಿದ್ದು ತಕ್ಷಣ ಪೊಲೀಸರು ಬಂದು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ಈ ಮೃತರಾದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪರಿಚಿತನಾಗಿದ್ದು ಅವರಿಬ್ಬರು ಮಾಂತೇಶ್ ಕುರ್ಣೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅವ್ರನ್ನ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದಾಗ ರಾತ್ರಿ ಅಥವಾ ಬೆಳಗಿನ ಜಾವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾರೋ ಅಪರಿಚಿತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಯಾವುದೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಅವನ ತಲೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ಕೊಲೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೆನ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡಿದೆ. ಆ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸ್ಥಳವನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿ ಮುಂದಿನ ತನಿಖೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಆರೋಪಿಗಳನ್ನ ಬಂಧಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ. ಓಕೆ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.